नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय सामान्य पण दुर्लक्ष केल्यास गंभीर होऊ शकणाऱ्या आरोग्य समस्येबद्दल माहिती घेणार आहोत. हा विषय आहे लिव्हरमध्ये चरबी वाढणे म्हणजेच फॅटी लिव्हर. अनेक लोकांच्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर असे दिसते, पण फॅटी लिव्हर म्हणजे नेमकी काय, ते का होते, त्याची लक्षणे कोणती, कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत, व्यायाम किती महत्त्वाचा आहे, फॅटी लिव्हर गंभीर होऊ शकतो का, या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत. लिव्हर म्हणजे काय? आपल्या शरीरातील लिव्हर म्हणजे यकृत. हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर अन्नातून मिळालेल्या पोषण घटकांवर प्रक्रिया करण्याचे काम करते. शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रिया, ऊर्जा साठवणे आणि काही औषधांचे व विषारी पदार्थांचे शरीरातून व्यवस्थापन करण्यात लिव्हरची महत्त्वाची भूमिका असते. म्हणून लिव्हर निरोगी ठेवणे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. फॅटी लिव्हर म्हणजे काय? जेव्हा लिव्हरच्या पेशीमध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते, तेव्हा त्याला फॅटी लिव्हर किंवा यकृतामध्ये चरबी वाढणे असे म्हणतात. थोड्या प्रमाणात चरबी असणे आणि लिव्हरमध्ये जास्त चरबी जमा होणे यात फरक आहे. फॅटी लिव्हर अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे देत नाही. त्यामुळे अनेक लोकांना ही समस्या सोनोग्राफी किंवा इतर तपासणी करताना समजते. फॅटी लिव्हरचे मुख्य प्रकार. फॅटी लिव्हरची कारणे वेगवेगळी असू शकतात. एक प्रकार म्हणजे अल्कोहोल रिलेटेड फॅटी लिव्हर, जो जास्त प्रमाणात मद्यपानाशी संबंधित असतो. दुसरा प्रकार म्हणजे मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएट टिटोटिक लिव्हर डिसीज, ज्याला पूर्वी नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज किंवा NAFLD असे म्हटले जात असे. हा प्रकार लठ्ठपणा, इन्सुलिन रेसिस्टन्स, मधुमेह, रक्तातील चरबी वाढणे आणि इतर मेटाबॉलिक समस्यांशी संबंधित असू शकतो. फॅटी लिव्हर का होतो? फॅटी लिव्हर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये शरीराचे वजन जास्त असणे, पोटाभोवती अतिरिक्त चरबी असणे, मधुमेह किंवा रक्तातील साखर वाढलेली असणे, ट्रायग्लिसराइड्स वाढणे, शरीरातील शारीरिक हालचाल कमी होणे आणि असंतुलित आहार यांचा समावेश होतो. काही औषधे आणि इतर वैद्यकीय परिस्थितीमुळेही लिव्हरमध्ये चरबी वाढू शकते. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये कारण एकसारखे असतीलच असे नाही. फॅटी लिव्हरची लक्षणे कोणती? फॅटी लिव्हर सुरुवातीला अनेकदा कोणतीही लक्षणे देत नाही. काही व्यक्तींना थकवा जाणवू शकतो, काहींना पोटाच्या उजव्या वरच्या भागात अस्वस्थता किंवा जडपणा जाणवू शकतो, परंतु केवळ या लक्षणांवरून फॅटी लिव्हरचे निदान करता येत नाही. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या करणे महत्त्वाचे आहे. फॅटी लिव्हरची तपासणी कशी केली जाते? फॅटी लिव्हरचा संशय असल्यास डॉक्टर परिस्थितीनुसार रक्ताच्या तपासण्या, इमेजिंग टेस्ट सुचवू शकतात. यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजेच LFD, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाइल आणि काही परिस्थितीमध्ये अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी केली जाऊ शकते. काही लोकांमध्ये लिव्हरवर किती परिणाम झाला आहे हे समजण्यासाठी फिब्रोस्कॅन किंवा इतर विशेष तपासण्या आवश्यक असू शकतात. फक्त सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर दिसले म्हणून लिव्हरला किती नुकसान झाले हे नेहमीच पूर्णपणे समजते असे नाही. फॅटी लिव्हर धोकादायक आहे का? फॅटी लिव्हर आहे म्हणजे लगेच गंभीर आजार झाला असे नाही. अनेक लोकांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यांवर जीवनशैलीमध्ये योग्य बदल केल्याने स्थिती सुधारू शकते, परंतु काही लोकांमध्ये लिव्हरमध्ये सूज आणि नुकसान होऊ शकते. पुढे फायब्रोसिस म्हणजे लिव्हरमध्ये स्कार टिश्यू तयार होणे आणि गंभीर प्रकारांमध्ये सिरोसिस म्हणजे लिव्हरला कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका असतो. म्हणून फॅटी लिव्हरचे निदान झाल्यावर नंतर त्याकडे दुर्लक्ष करू नये. फॅटी लिव्हर असल्यास आहारात काय बदल करावे? आहार हा फॅटी लिव्हर व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. सर्वप्रथम जास्त साखर असलेले पदार्थ कमी करणे महत्त्वाचे आहे. सॉफ्ट ड्रिंक्स, गोड पेय, साखर जास्त असलेले पॅकेज ज्यूस, मिठाई, केक, बिस्किटे आणि इतर अतिगोड पदार्थांचे सेवन कमी करावे. तळलेले आणि खूप तेलकट पदार्थही कमी करणे फायदेशीर ठरू शकते. फास्ट फूड, पॅकेज स्नॅक्स आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ वारंवार खाणे टाळावे. काय खावे? आहारामध्ये भाज्या, फळे, कडधान्य, डाळी, संपूर्ण धान्य आणि योग्य प्रमाणात प्रथिने यांचा समावेश करणे चांगले. भाज्या नियमित खाव्यात, फळे खावीत, परंतु फळांचा रस घेण्याऐवजी संपूर्ण फळ खाणे अधिक चांगले. डाळी, कडधान्ये आणि इतर पौष्टिक पदार्थ आपल्या आहाराचा भाग बनवता येतात. आहार व्यक्तीच्या वजनानुसार, मधुमेह आणि इतर आजारांनुसार बदलू शकतो.
तेल किती वापरावे? फॅटी लिव्हर असल्यामुळे तेल पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते, परंतु आहारातील एकूण कॅलरी आणि अतिरिक्त चरबीचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. तळलेले पदार्थ कमी करून स्वयंपाकात तेलाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. साखर आणि गोड पदार्थांबद्दल: जास्त साखर असलेली पेये आणि पदार्थ नियमित घेतल्यास अतिरिक्त कॅलरीजचे सेवन होऊ शकतो. विशेषतः साखरयुक्त पेये, सॉफ्ट ड्रिंक्स आणि गोड पदार्थ कमी करणे महत्त्वाचे आहे. फ्रूट ज्यूस आहे म्हणजे तो नेहमीच आरोग्यासाठी चांगला असे समजू नका. संपूर्ण फळ आणि फळांचा रस यामध्ये फरक आहे. वजन कमी करणे का महत्त्वाचे आहे? ज्यांचे वजन जास्त आहे त्यांच्यामध्ये हळूहळू आणि सुरक्षित पद्धतीने वजन कमी करणे फॅटी लिव्हर सुधारण्यासाठी उपयोगी ठरू शकते. पण वजन झपाट्याने कमी करण्याचा प्रयत्न करू नये. क्रॅश डाएट, उपाशी राहणे किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता अत्यंत कडक डाएट करणे टाळावे. वजन कमी करण्याचे लक्ष्य व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीनुसार असते. व्यायाम किती करावा? फॅटी लिव्हरमध्ये नियमित शारीरिक हालचाल खूप महत्त्वाची आहे. आठवड्यात किमान 150 मीटर मध्यम तीव्रतेची शारीरिक हालचाल करण्याचा सल्ला अनेक प्रौढांना दिला जातो, जर त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार ते सुरक्षित असेल. उदाहरणार्थ, वेगाने चालणे, सायकलिंग किंवा डॉक्टरांनी योग्य सांगितलेला इतर व्यायाम करता येतो. सुरुवात करताना कमी वेळेपासून सुरुवात करून हळूहळू वेग वाढवता येतो. दारू आणि फॅटी लिव्हर: दारूचे सेवन लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. फॅटी लिव्हर असलेल्या व्यक्तीने मद्यपानाबाबत डॉक्टरांशी स्पष्टपणे चर्चा करावी. विशेषतः लिव्हरचे नुकसान असल्यास डॉक्टर मद्यपान पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देऊ शकतात. घरगुती उपायांनी फॅटी लिव्हर बरा होतो का? इंटरनेटवर अनेक घरगुती उपाय, काढे किंवा लिव्हर साफ करणारे उपाय सांगितले जातात. पण कोणताही घरगुती उपाय फॅटी लिव्हर पूर्णपणे बरा करतो असे समजणे योग्य नाही. लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी विशेष काढे किंवा सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही हर्बल्स किंवा सप्लिमेंट उत्पादनामुळे उलट लिव्हरला नुकसान होण्याची शक्यता असू शकते. औषधांची गरज आहे का? प्रत्येक फॅटी लिव्हर रुग्णाला एकच औषध दिले जाते असे नाही. उपचार हे फॅटी लिव्हरचे कारण, लिव्हरवर झालेले नुकसान आणि व्यक्तीला असलेल्या इतर आजारांवर अवलंबून असतात. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब किंवा वजनाशी संबंधित समस्या असल्यास डॉक्टर त्यानुसार उपचार करू शकतात. स्वतःहून कोणतीही लिव्हरची औषधे किंवा सप्लिमेंट सुरू करू नका. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? साखर जास्त असलेली पेये, वारंवार तळलेले पदार्थ, अति तेलकट पदार्थ, फास्ट फूड आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करावेत. शारीरिक हालचाल पूर्णपणे बंद ठेवणे योग्य नाही. तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या आणि फॉलोअपकडे दुर्लक्ष करू नये. मधुमेह आणि फॅटी लिव्हर: मधुमेह आणि फॅटी लिव्हर यांचा जवळचा संबंध असू शकतो. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर मेटाबॉलिकची समस्या धोका वाढू शकते. म्हणून फॅटी लिव्हर असल्यास रक्तातील साखर आणि इतर मेटाबॉलिक रिस्क फॅक्टर्स डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणे महत्त्वाचे आहे. कोलेस्ट्रॉल आणि फॅटी लिव्हर: रक्तातील ट्रायग्लिसराइड्स किंवा इतर लिपिड अबनॉर्मॅलिटीज असलेल्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हर दिसू शकतो. म्हणून डॉक्टरांनी सांगितल्यास लिपिड प्रोफाइल तपासणे आवश्यक असल्यास उपचार घेणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांकडे कधी जावे? सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. तसेच पोटात सतत त्रास, डोळे आणि त्वचा पिवळी होणे, पोट किंवा पायांना सुजणे, खूप अशक्तपणा किंवा इतर चिंताजनक लक्षणे असल्यास वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. ही लक्षणे फक्त फॅटी लिव्हरमुळेच असतील असे नाही, त्यामुळे स्वतः निदान करू नका. मित्रांनो, फॅटी लिव्हर म्हणजे घाबरण्याचे कारण नाही, पण दुर्लक्ष करण्याची गोष्टही नाही. निरोगी आणि संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, योग्य वजन राखणे, साखर आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या करणे हे महत्त्वाचे आहे. कोणताही घरगुती उपाय आणि सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.